उत्तर प्रदेश राज्यातील मेरठ जिल्ह्यामध्ये उलजन नावाचे एक गाव आहे आणि याच उलजन गावात गोविंदराव राहत होता. गोविंदराव गावामध्ये भाजी विकण्याचे काम करत असायचा. दररोज सकाळी साधारण 8 वाजण्याच्या सुमारास तो आसपासच्या गावामध्ये भाजी विकण्यासाठी निघून जात असायचा. संध्याकाळी 4 ते 5 वाजण्याच्या दरम्यान तो पुन्हा आपल्या घरी परत यायचा. भाजी विकूनच तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. गोविंदरावच्या कुटुंबात त्याची बायको ममता होती. ममता ही दिसायला अत्यंत सुंदर आणि स्वजवळ अशी स्त्री होती. ती नेहमी घरातील सर्व कामे सांभाळत असायची. दुसरीकडे गोविंदरावची एक लहान बहीण होती. तिचं नाव पूजा होतं. पूजाने 2 वर्षापूर्वी 12वीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. मात्र घरातील गरिबीमुळे तिला पुढे शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे ती बिचारी घरी राहून शिवणकाम आणि भरतकाम शिकू लागली. काही दिवस सर्व काही सुरळीत सुरू होतं, पण हळूहळू गोविंदरावची तब्येत खालावू लागली. तो पूर्वीसारखा रोज भाजी विकण्यासाठी जाऊ शकत नव्हता. कधीकधी तो आता पूर्ण दिवस घरामध्येच राहू लागला. हे पाहून एके दिवशी त्याची बायको ममता त्याला म्हणाली, तुमची तब्येत सतत बिघडत आहे, त्याला मी तुम्हाला दवाखान्यात घेऊन जाते. मात्र नवरा गोविंदराव हसत म्हणाला, मी आजारी आहे हे खरं आहे, पण मी इतका आजारी नाही की मला दवाखान्यात जावं लागेल. असे म्हणत त्याने पुन्हा आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं. बायको ममता मात्र चिंतेमध्ये होती. ती म्हणाली, तुमची तब्येत अशीच राहिली तर तुम्ही काम कसं करणार? नवरा गोविंद म्हणाला, तू माझी काळजी करू नको, मी ठीक आहे. पण त्याची बहीण पूजा शांतपणे हे सगळं पाहत होती. तिच्या मनात एक विचार सतत फिरत होता, घरात कमावणारा एकच माणूस आहे आणि त्याची तब्येत देखील ठीक नाही. अशा परिस्थितीमध्ये घराचा खर्च नेमका कसा चालणार? काही वेळ विचार केल्यानंतर तिने निर्णय घेतला. ती गोविंदरावला म्हणाली, दादा, मी सुद्धा मजुरीचे काम करेल. हे ऐकून गोविंदराव काही क्षण शांत राहिला, पण घरातील परिस्थिती पाहता त्यालाही ते योग्य वाटलं. त्याला आपल्या बहिणीचे लग्न देखील करायचे होते. त्यासाठी त्याला पैशांची गरज होती. अखेरीस त्याने तिला परवानगी दिली. त्यानंतर ममता आणि पूजा दोघींनी मजुरीचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. एक दिवस सकाळी साधारण 8 वाजता दोघी घरातून कामासाठी निघाल्या. त्या रमेश नावाच्या जमीनदाराच्या शेतात काम करत होत्या. घरातून जेवण करून त्या दोघी शेताच्या दिशेने चालल्या होत्या. पण वाटेतच त्यांना एका व्यक्तीचे घर लागले. तो होता रणवीर सिंग. काही दिवसापूर्वी तो पोलीस स्टेशनमध्ये पोलीस म्हणून काम करत होता. आता सध्या रणवीर सिंग निलंबित झाला होता. लाच घेताना पकडल्यामुळे त्याची नोकरी गेली होती. पण तो सध्या गावात राहून स्वतःच्या शेतीची देखभाल करत होता. त्याच्याकडे 12 एकर जमीन होती. पैशाची त्याच्याकडे कोणतीही कमतरता नव्हती. मात्र त्याची ओळख एका वेगळ्याच कारणासाठी गावभर होती. त्याच्या स्वभावाबद्दल अनेक चर्चा गावात होत होत्या. आणि त्या दिवशी जशी त्याची नजर ममता आणि पूजावर पडली, तसे त्याच्या मनात वेगळेच विचार सुरू झाले. त्याने दोघींना बारकाईने पाहिलं. विशेषतः ममताकडे त्याचे लक्ष अधिक गेलं. क्षणभर तो विचारात पडला आणि त्या क्षणापासून या घटनेने एक धोकादायक वळण घ्यायला सुरुवात केली. त्या दिवशी ममता आणि पूजा दोघीही रमेशच्या शेतात कामासाठी निघून गेल्या. पण दुसरीकडे रणवीर सिंगच्या मनात वेगळेच विचार सुरू होते. तो बराच वेळ त्यांच्या दिशेने पाहत राहिला. विशेषतः ममताच्या सौंदर्याने तो प्रभावित झाला होता. घरी परतल्यानंतर देखील त्याच्या मनातून त्या दोघींचा विचार जात नव्हता. संध्याकाळी साधारण 6च्या सुमारास त्याने एक निर्णय घेतला. तो थेट गोविंदरावच्या घरी पोहोचला. घराबाहेर उभा राहून त्याने गोविंदरावला आवाज दिला. दरवाजा उघडला तो बायको ममताने. ममता बाजूला सरकली आणि रणवीर सिंग घरात आला. गोविंदराव त्यावेळी घरामध्ये बसला होता. काही वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर रणवीर मूळ विषयावर आला. तो म्हणाला, गोविंद, तुझी बायको आणि तुझी बहीण रमेशच्या शेतात काम करतात ना? गोविंद म्हणाला, हो, सध्या त्या तिथेच जातात. रणवीर हसत म्हणाला, रमेश त्यांना फार कमी मजुरी देतो. मी त्यांना दुप्पट पैसे देईल. हे ऐकताच गोविंदरावचे कान टवकारले. रणवीर पुढे म्हणाला, माझ्या शेतात काही दिवस काम बाकी आहे. जर तुझी बायको आणि बहीण माझ्या शेतात कामाला आल्या तर मी त्यांना जास्त मजुरी देईल.
घरातील आर्थिक परिस्थिती आधीच कठीण होती, त्यामुळे गोविंदला ही ऑफर चांगली वाटली. ममता आणि पूजा दोघीही जवळच उभ्या होत्या. दुप्पट मजुरीचे नाव ऐकताच त्यांनाही ते फायदेशीर वाटलं. थोड्याच वेळामध्ये निर्णय झाला. दुसऱ्या दिवसापासून दोघी रणवीरच्या शेतात कामाला जाणार होत्या. हे ऐकताच रणवीरच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं. त्याने आणखी काही बोलणं टाळलं. काही वेळाने तो तिथून निघून गेला. मात्र घरातून बाहेर पडताना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव काहीतरी वेगळे सांगत होते. पुढच्या दिवशी म्हणजे 5 मार्च 2026 सकाळी साधारण 9 वाजले होते. ममता आणि पूजा घरातून तयार होऊन बाहेर पडल्या. हातात त्यांच्या विळे होते, सोबत पाण्याची एक बाटली होती आणि त्या थेट रणवीरच्या शेताकडे निघाल्या. रणवीर त्या दिस शेतात पोहोचला होता. दूरवरूनच त्याने दोघींना येताना पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा तेच विचित्र समाधान दिसू लागले. दोघी शेतात पोहोचल्या आणि नेहमीप्रमाणे कामाला सुरुवात झाली. सकाळ हळूहळू पुढे सरकत होती. सूर्य वर चढत होता. 2 तासांहून अधिक वेळ काम केल्यानंतर त्यांच्याकडील पाण्याची बाटली रिकामी झाली. ममताला तहान लागली होती. तिने पूजाकडे पाहत म्हटलं, पूजा, पाणी संपलंय. पूजा आजूबाजूला पाहू लागली. थोड्या अंतरावर त्यांना एक विहीर दिसली. ती म्हणाली, मी पाणी घेऊन येते. असं म्हणत तिने रिकामी बाटली उचलली आणि ती विहिरीकडे निघाली. काही मिनिटांनंतर ती परत आली. तिच्या चेहऱ्यावर नाराजी होती. ममतानं विचारलं, काय झालं? पूजा म्हणाली, विहिरीचं पाणी खाली गेलंय, लाईट देखील नाही, त्यामुळे मला मोटर चालू करता येत नाही, त्यामुळे पाणी घेणं शक्य नाही. क्षणभर विचार करून ती पुढे म्हणाली, मी गावात जाऊन पाणी घेऊन येते. गाव फार दूर नाही. ममताने मान हलवली. तिला खरोखरच तहान लागली होती. ती म्हणाली, लवकर ये. पूजा रिकामी बाटली घेऊन गावाच्या दिशेने निघाली. तिला माहीत नव्हतं की तिच्या निघून जाण्याकडे कुणीतरी बारकाईने लक्ष देऊन पाहत आहे. रणवीर दूर उभा राहून हे सगळं पाहत होता. त्याची नजर सतत ममता आणि पूजावर होती. पूजा नजरेआड होताच त्याने आजूबाजूला पाहिलं. शेतात त्या क्षणी कुणी नव्हतं. दूरवर देखील कुणी दिसत नव्हतं. काही क्षण तो जागेवर उभा राहिला. मग हळूहळू तो ममताच्या दिशेने चालू लागला. ममता अजूनही आपल्या कामामध्ये व्यस्त होती. तिला अजूनही पुढच्या काही मिनिटात तिच्या आयुष्यामध्ये एक मोठे वादळ येणार आहे याची साधी कल्पना देखील नव्हती. दुसरीकडे गावाच्या दिशेने चाललेली पूजा शक्य तितक्या लवकर पाणी घेऊन परत येण्याचा प्रयत्न करत होती. पण त्या दरम्यान रणवीरने असा एक डाव आखला ज्यामुळे या कुटुंबाचे आयुष्य कायमचेच बदलून जाणार होते. पूजा गावाच्या दिशेने निघून गेल्यानंतर रणवीर हवी असलेली संधी मिळाल्याचे त्याला वाटले. तो सावकाश ममताच्या दिशेने चालत होता. ममता त्यावेळी आपल्या कामात गुंतली होती. अचानक रणवीर तिच्या समोर उभा राहिला. ममताला काहीतरी वेगळे असल्याची जाणीव झाली. तिने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. पण पुढच्या काही क्षणात परिस्थिती झपाट्याने बदलली. रणवीरने ममताला धमकावायला सुरुवात केली. आजूबाजूला कुणी नसल्याचा फायदा घेत त्याने तिच्यावर दबाव आणला. ममता घाबरली. तिला परिस्थिती किती गंभीर आहे याची जाणीव झाली. त्यानंतर त्याने तिला उचलले, तिच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि तिला ऊसाच्या शेतात नेऊन भोंगळी करून तिच्यासोबत कामक्रीडा करायला सुरुवात केली. कामक्रीडा करून झाल्यावर त्याने ममताला धमकावले आणि तो तिला म्हणाला, जर तिने ही गोष्ट कोणाला सांगितली तर तिच्या कुटुंबाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे तो तिला म्हणाला. ममता पूर्णपणे हादरून गेली होती. तिच्या मनात भीती घर करून बसली. काही वेळाने पूजा पाणी घेऊन परत आली. मात्र ममता तिच्यासमोर काही देखील बोलली नाही. ती जणू काही घडलेच नाही अशा प्रकारे शांत राहिली. पूजालाही काही संशय आला नाही. दोघींनी दिवसभर काम पूर्ण केले. संध्याकाळी त्या घरी परतल्या. घरी आल्यानंतर मात्र ममता पूर्णपणे बदललेली दिसत होती. तिने नीट जेवणही केले नाही. रात्री देखील तिला झोप लागली नाही. गोविंदने तिला अनेक वेळा विचारलं, अरे नेमकं काय झालंय तुला? पण प्रत्येक वेळी ममताने काहीतरी कारण सांगून विषय टाळला होता. तिच्या मनामध्ये एकच संघर्ष सुरू होता, सत्य सांगावं की गप राहावं. एका बाजूला भीती होती, दुसऱ्या बाजूला कुटुंबाची काळजी होती. अखेर तिने गप्प राहण्याचा निर्णय घेतला.
पुढच्या दिवशी सकाळी तिने शेतात जायला नकार दिला. तब्येत ठीक नसल्याचे कारण तिने नवऱ्याला सांगितलं. गोविंदरावने तिच्यावर दबाव टाकला नाही. मात्र दुसरीकडे रणवीर शेतात त्या दोघींची वाट पाहत बसला. बराच वेळ उलटून गेला, पण ना ममता आली ना पूजा आली. त्यामुळे तो चिडला. त्याने थेट गोविंदरावला फोन लावला. गोविंदरावने ममताची तब्येत बरी नसल्याचे सांगितलं आणि फोन ठेवला. पण आता रणवीरच्या मनात वेगळाच विचार सुरू होता. संध्याकाळी तो स्वतः गोविंदरावच्या घरी पोहोचला. त्याने पुन्हा कामावर येण्याबाबत चर्चा केली. नवरा गोविंदला त्याच्या बोलण्यामध्ये काही विशेष वाटले नाही. मात्र ममता त्याला पाहताच पुन्हा घाबरली. त्या रात्री घरामध्ये एक विचित्र शांतता होती. दुसऱ्या दिवशी ममता पुन्हा शेतामध्ये जाण्यास तयार नव्हती. यावेळी गोविंदराव थोडा नाराज झाला. त्याला वाटलं की काम अर्धवट सोडणं योग्य नाही. शेवटी ठरलं की पूजा एकटी शेतामध्ये जाईल. गोविंदराव भाजी विकण्यासाठी बाहेर पडला. काही वेळाने पूजा हातात विळा घेऊन रणवीरच्या शेतामध्ये पोहोचली. त्या दिवशी पूजा ही शेतामध्ये एकटी होती. रणवीरने दूरवरूनच हे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा तेच रहस्यमय हास्य उमटलं. पूजा आपल्या कामात व्यस्त होती. तिला कल्पना देखील नव्हती की काही दिवसांपूर्वी ममतासोबत जे घडलं होतं त्याची सावली आता तिच्याही आयुष्यावर पडणार होती. दुसरीकडे घरी बसलेली ममता सतत अस्वस्थ होती. तिचे मन वारंवार पूजाकडे जात होते. काहीतरी वाईट घडू नये अशी ती मनोमन प्रार्थना करत होती. पण नियतीने त्या दिवसासाठी काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं. त्या दिवशी पूजा रणवीरच्या शेतात एकटीच काम करत होती. सुरुवातीला सर्व काही नेहमीप्रमाणे वाटत होतं. रणवीर काही वेळ दूर उभा राहून तिच्याकडे पाहत होता. पूजा आपल्या कामामध्ये गुंतलेली होती. मात्र काही वेळानंतर परिस्थिती अचानक बदलली. शेतात इतर कुणी नसल्याचा फायदा घेत पूजावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप नंतर समोर आला. तिला धमकावण्यात आलं. तिच्या मनात भीती निर्माण करण्यात आली. तिच्या गळ्यावर चाकू लावून त्याने तिला ऊसाच्या शेतात नेलं, भोंगळ केलं आणि तिच्यासोबत देखील त्याने 2 तास कामक्रीडा केली. जेव्हा त्याची इच्छा संपली तेव्हा तो थांबला. पूजाला गप्प ठेवण्यासाठी त्याने आणखी एक डाव आखला. त्याने तिला भोंगळी करून तिचे पूर्ण व्हिडिओ काढले आणि तो तिला म्हणाला, जर तू कोणाला काही बोलली तर तुझे हे व्हिडिओ गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकेल. ह्या धमकीमुळे पूजा पूर्णपणे घाबरून गेली. तिला वाटू लागलं जर ही बाब बाहेर गेली तर तिची आणि संपूर्ण कुटुंबाची बदनामी होईल. त्या दिवसानंतर तिच्या वागण्यामध्ये मोठा बदल दिसू लागला. ती आता आधीसारखी बोलत नव्हती. घरातही ती शांत आणि चिंताग्रस्त राहू लागली. संध्याकाळी ती घरी परतली. मात्र तिने त्या दिवशी घडलेल्या घटनेबद्दल कोणालाही काही सांगितलं नाही. दुसरीकडे रणवीर सिंगने ममतालाही अप्रत्यक्षपणे दबावाखाली ठेवण्यास सुरुवात केली. दोघींनाही सतत भीतीच्या वातावरणात ठेवले जात होतं आणि त्यांच्यासोबत शरीरसंबंध चालू होते. दिवस पुढे सरकत गेले. बाहेरून सर्व काही सामान्य दिसत होतं. गोविंदराव नेहमीप्रमाणे भाजी विकत होता. ममता आणि पूजा कामावर जात होत्या. पण त्यांच्या मनामध्ये एक मोठं वजं दडलेलं होतं. त्या दोघी सतत तणावाखाली जगत होत्या. कधीकधी ममता पूजाकडे पाहत असायची आणि तिला जाणवत असायचं की आता परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. पण भीती इतकी मोठी होती की त्या दोघी बिचाऱ्या गप्प राहिल्या. अशा प्रकारे अनेक दिवस निघून गेले. मार्च महिना संपत आला. एप्रिल महिना सुरू झाला आणि मग आला 6 एप्रिल 2026चा दिवस. सकाळची वेळ होती. पूजा घरातील कामामध्ये व्यस्त होती. ममता तिच्या जवळच बसली होती. अचानक पूजाची तब्येत बिघडू लागली. तिला मळमळ होऊ लागली. काही वेळातच तिला वारंवार उलट्या होऊ लागल्या. ममता घाबरली. त्यावेळी गोविंदराव घरी नव्हता. ममताने वेळ न दवडता पूजाला जवळच्या दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला. दोघी तातडीने एका छोट्या क्लिनिकमध्ये पोहोचल्या. तेथे डॉक्टरांनी पूजाची तपासणी सुरू केली. ममता बाहेर बसून चिंतेत वाट पाहत होती. काही वेळानंतर डॉक्टरांनी त्यांना आत बोलवलं. तपासणीचा अहवाल समोर ठेवण्यात आला. डॉक्टरांनी सांगितलेली गोष्ट ऐकताच ममताच्या पायाखालची जमीन सरकली. कारण आता इतके दिवस मनात दडून ठेवलेलं सत्य अधिक काळ लपवणे शक्य नव्हतं. कारण पूजा गरोदर झाली होती. क्लिनिकमधून बाहेर पडताना ममता आणि पूजा दोघीही पूर्णपणे शांत होत्या. घरी परतल्यानंतर बराच वेळ त्या दोघींमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही.
मात्र संध्याकाळ जवळ येत गेली तसा एक प्रश्न दोघींना सतावत होता. आता नवरा गोविंदरावला सत्य सांगायचं की नाही? जर सांगितलं तर त्याची प्रतिक्रिया काय असेल, आणि जर सांगितलं नाही तर पुढे जाऊन काय होईल? या प्रश्नांची उत्तरे त्या दोघींकडे देखील नव्हती. पण एक गोष्ट मात्र निश्चित होती, आता ही गोष्ट जास्त दिवस लपून राहणार नाही, कारण गरोदर राहिल्यामुळं तिचं पोट वाढणार होतं. आता येणारी रात्र त्यांच्या आयुष्याला कायमचे बदलून टाकणार होती. दिवसभराच्या घटनानंतर ममता आणि पूजा दोघीही अस्वस्थ होत्या. क्लिनिकमध्ये डॉक्टरांनी दिलेली माहिती त्यांच्या मनातून जात नव्हती. घरी परतल्यानंतर त्यांनी बराच वेळ शांततेत घालवला. दोघींनाही माहीत होतं, आता सत्य जास्त काळ लपवणे शक्य नाही. संध्याकाळ जशी जशी पुढे सरकत होती तसं तसं त्यांची चिंता वाढत होती. साधारण 7 वाजण्याच्या सुमारास गोविंदराव भाजी विकून घरी आला. घरात प्रवेश करताच त्याला वातावरणामध्ये काहीतरी वेगळेपणा जाणवला. बायको ममता आणि बहीण पूजा दोघीही नेहमीपेक्षा जास्त गंभीर दिसत होत्या. गोविंदरावने त्यांना विचारलं, काय झालं? तुम्ही दोघी इतक्या चिंतेत का दिसत आहात? काही क्षण घरामध्ये शांतता पसरली. अखेरीस बायको ममताने धीर दाखवला. ती म्हणाली, आज आम्हाला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. गोविंद तिच्याकडे पाहू लागला. त्यानंतर ममता आणि पूजा यांनी गेल्या काही आठवड्यात घडलेल्या सर्व घटनेची माहिती त्याला दिली. सुरुवातीला गोविंदला यावर विश्वासच बसत नव्हता. तो स्तब्ध झाला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणोक्षणी बदलत होते. आश्चर्य, धक्का, वेदना आणि संताप सगळेच एकाच वेळी त्याच्या मनात उसळले होते. काही वेळ तो शांत बसून राहिला. मात्र जसजसे त्याला संपूर्ण चित्र समजू लागलं तसा तसा त्याचा राग अनावर होऊ लागला. तो उठून घरामध्ये फेरफटका मारू लागला. त्याला वाटत होतं, ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याच व्यक्तीने त्याच्या कुटुंबाचा गैरफायदा घेतला. काही क्षणासाठी त्याने तात्काळ रणवीरला जाऊन जाब विचारण्याचा विचार केला, पण ममताने त्याला थांबवलं. ती म्हणाली, रागाच्या भरात निर्णय घेऊ नका, आपल्याला विचारपूर्वक पाऊल उचलावे लागेल. बराच वेळ घरात चर्चा सुरू होती. प्रत्येकजण मानसिक तणावाखाली होता. अखेरीस तिघांनी मिळून एक प्लॅन आखला. त्या प्लॅननुसार रणवीरला रात्री घरी बोलावण्यात येणार होतं. ममता त्याच्यासोबत संपर्क साधणार होती. रात्री 8:30च्या सुमारास ममताने रणवीरला फोन केला. फोनवरील संभाषणानंतर रणवीरला कोणताही संशय आला नाही. उलट त्याला वाटलं की परिस्थिती अजूनही त्याच्या हातामध्ये आहे. त्यामुळे तो आनंदी झाला. त्याने तात्काळ घराबाहेर पडण्याची तयारी केली. दुसरीकडे गोविंदराव, ममता आणि पूजा घरात त्याची वाट पाहत होते. वेळ पुढे सरकत होता. रात्री 9:30च्या सुमारास घराबाहेर मोटारसायकलचा आवाज ऐकू आला. क्षणभर तिघेही एकमेकांकडे पाहू लागले, कारण त्यांना माहीत होतं, आता पुढे जे काही घडणार आहे त्यानंतर त्यांच्या आयुष्यात पूर्वीसारखे काही राहणार नाही. घराच्या दरवाजावर टकटक झाली. ममताने जाऊन दरवाजा उघडला. समोर रणवीर उभा होता. तो नेहमीप्रमाणे कॉन्फिडन्समध्ये दिसत होता. त्याला घराच्या आत काय सुरू आहे याची पुसटशी देखील कल्पना नव्हती. तो हसत हसत घरामध्ये शिरला. मात्र पुढच्या काही क्षणात परिस्थिती पूर्णपणे बदलली. घरात जोरदार वाद आणि संघर्ष सुरू झाला. अनेक दिवसांचा राग, वेदना आणि तणाव एका क्षणात बाहेर पडला. घडामोडी इतक्या वेगाने घडल्या की परिस्थिती आता नियंत्रणाबाहेर गेली. या संघर्षादरम्यान रणवीर गंभीर जखमी झाला. काही वेळानंतर तो हालचालच करत नव्हता. घरात पुन्हा एकदा शांतता पसरली. मात्र आता परिस्थिती पूर्वीसारखी नव्हती. तिघांनाही समजलं होतं की आता या घटनेची माहिती पोलिसांना द्यावी लागणार आहे. त्यांनी पळून जाण्याचा किंवा पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट त्यांनी स्वतःहून पोलीस ठाण्यात जाण्याचा निर्णय घेतला. त्या रात्री ते जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले. तेथे ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्याला त्यांनी संपूर्ण घटना सांगितली. घटना ऐकून पोलीस अधिकारी आश्चर्यचकित झाले. त्यानंतर तातडीने एक पथक घटनास्थळी रवाना झाले. आता या प्रकरणाचा पुढील निर्णय कायद्याच्या हातामध्ये जाणार होता. पण ही तर फक्त सुरुवात होती, कारण पुढील तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येणार होत्या. गोविंदराव, ममता आणि पूजा यांनी पोलीस ठाण्यात जाऊन दिलेल्या माहितीनंतर संपूर्ण पोलीस यंत्रणा सतर्क झाली. ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्याने तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली. काही मिनिटातच पोलीस पथक घटनास्थळावर रवाना झाले. दुसरीकडे गोविंदराव, ममता आणि पूजा यांना पोलीस ठाण्यात थांबण्यास सांगितले.
त्यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. घडलेली घटना त्यांच्या आयुष्याला कायमचेच बदलून टाकणार होती. पोलीस पथक गोविंदरावच्या घरी पोहोचले. तेथे पाहणी केल्यानंतर घराभोवतीचा परिसर सुरक्षित करण्यात आला. पंचनामा आणि इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आल्या. त्यानंतर संबंधित पुरावे गोळा करण्यात आले. संपूर्ण परिसराची तपासणी देखील करण्यात आली. घटनास्थळावरील सर्व बाबींची नोंद घेण्यात आली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोलीस अधिकाऱ्यांना सुरुवातीपासूनच हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याची जाणीव झाली होती, कारण यात एका माजी पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रत्येक बाब काळजीपूर्वक तपासली जात होती. दरम्यान पोलीस ठाण्यात गोविंदराव, ममता आणि पूजाचे स्वतंत्र जबाब नोंदवण्यात आले. तिघांनीही आपापल्या माहितीप्रमाणे घडलेल्या घटनांचा क्रम सांगितला. अधिकाऱ्यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. घटनेची वेळ, ठिकाण, त्यामागची कारणे आणि त्याआधी घडलेल्या प्रसंगाबद्दल सविस्तर माहिती घेतली. तपास जसा जसा पुढे जाऊ लागला तशा अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या. रणवीर विरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांचीही पडताळणी सुरू झाली. त्याच्या भूतकाळाबद्दल माहिती गोळा करण्यात आली. गावातील काही लोकांची चौकशी करण्यात आली. त्यांच्याशी संबंधित विविध बाबींचा तपास करण्यात आला. दुसरीकडे गोविंदरावच्या कुटुंबाबद्दल माहिती घेतली गेली. गावातील लोकांकडून त्यांच्याविषयी चौकशी करण्यात आली. तपास अधिकाऱ्यांसमोर आता एक गुंतागुंतीचे प्रकरण होते. एका बाजूला एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर दुसऱ्या बाजूला अनेक गंभीर आरोप मांडले जात होते. त्यामुळे प्रकरणाचा प्रत्येक पैलू तपासणे आवश्यक होते. काही दिवसातच ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली. गावामध्ये विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या, कारण गोविंदरावच्या कुटुंबाबद्दल सहानुभूती व्यक्त करत होते, तर काही लोक संपूर्ण प्रकरणाचा निकाल न्यायालयावर सोडावा असे म्हणत होते. दरम्यान तपासाचा अहवाल तयार होऊ लागला. सर्व पुरावे आणि जबाबांच्या आधारे पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली. प्रकरण न्यायालयात पोहोचण्याची तयारी सुरू झाली. गोविंदराव, ममता आणि पूजा यांच्या विरुद्ध आवश्यक कायदेशीर कलमानुसार कारवाई करण्यात आली आहे. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.